नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र, एक निर्भीड आणि निष्पक्ष यूट्यूब चॅनल। आज पुन्हा एकदा नवीन विषय आणि नवीन चर्चा। आजचं शीर्षक आहे शॉर्मा का शोर आणि जाधव का जोर। मित्रांनो, मराठी माणूस व्यवसाय करत नाही हे म्हणणारा मराठी माणूस आणि मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही हेही म्हणणारा मराठी माणूस आणि मराठी माणसाचा व्यवसाय कसा पाडता येईल हेही पाहणार सुद्धा मराठी माणूस। परिचयाच्या मराठी माणसाने एखादा व्यवसाय सुरू केला का लगेच पोटशूळ उठतो। त्याला मदत करण्याचं बाजूला, पण त्याचं वाटोळ कसं होईल असं बघणारी मुघल छाप मराठी माणसं कमी नाहीत। मित्रांनो, याचा प्रत्यय तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं शहर डोंबिवली इथे आला। शहरातील अस्सल मराठी कन्या एकता भास्कर सावंत हिची कथा। मुलीचे वडील वारल्यात आणि आई व 2 भाऊ असं कुटुंब। कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी तिनं बँकेची नोकरी सोडून चक्क चिकन शॉर्मा विक्रीचा गाडा लावण्याचा धाडसी निर्णय घेतला। इथंच तिला पहिला सलाम। पण तिचा 1.5 वर्षाचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला। केडीएमसीच्या लोकांची दमदाटी, हप्तेबाजारांची हप्तेखोरी, परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी, रिक्षावाल्यांची धमकी आणि हे मर्द कुणाला नडत होते तर 24 वर्षीय मराठी तरुणीला। बिचारी 1.5 वर्ष हातापाया पडत होती, गयावया करत होती, पण समाजसेवकापर्यंत तिची व्यथा पोहोचत नव्हती की पचत नव्हती। बिचारी रोज 300 रुपये देऊन 300 रुपये हप्ता देत होती। केडीएमसीचे गुंड, वसुली भाय, पोलीस यांची अभद्र युती असू शकते। आता इथे 2 गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात। एक, तिच्या गाड्याला परप्रांतीय व्यावसायिकांचा विरोध होता, कारण त्याच्या धंद्यावर परिणाम होत होता आणि त्यांच्या गाड्यावर कोणतीही हरकत घेतली जात नव्हती। बहुधा ते रोज 500 रुपये देत असावे, ते जास्त दान धर्म करत असावेत। आणि दुसरं म्हणजे मुंबईसह अनेक उपनगरात रोहिंग्या, बांगलादेशी मात्र बिनदिक्कत धंदा करतात। त्यांना अडवं येणारं कोणीच नसतं। खरंच शोकांतिक आहे। आपला देश, रस्ते हे काय पाकव्याप्त आहेत की काय? काय तर म्हणे ती गॅस सिलेंडर वापरते, मग परप्रांतीय रॉकेल पेट्रोल वापरतात का? बरं, तिच्याकडून रोज 300 रुपये घेऊन सुद्धा रीतसर 1 रुपयाची देखील पावती दिली जात नव्हती। मात्र तिथल्या वडापाव, फ्रँकी विकणाऱ्यांना मात्र पावती मिळे। सहन तर किती महिने करणार? आता तिचा बांधा फुटला आणि तिने आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज माध्यमाचा आसरा घेतला। एक रील बनवून त्या रीलवर आपली व्यथा मांडली आणि तिच्या सुदैवाने ती रील राज ठाकरे यांनी बघितली। मित्रांनो, राज ठाकरे भाषणात म्हणाले होते, निवडणूक येतील आणि जातील, पण मराठी माणूस टिकला पाहिजे। खरंच ते शब्दाला जागले आणि त्यांनी लगेच आपला सहकारी अविनाश जाधव यांना थेट डोंबिवली येथे एकता सावंत हिला भेटण्यास, अर्थात समस्या सोडवण्यासाठी पाठवले। त्यांनी तिची समस्या पूर्ण समजून घेतली आणि तिथेच तिला पक्का गाडा लावण्याची सूचना केली। तू गाडा लाव, कुणी आलं तर मी अर्ध्या तासात हजर होईन याची ग्वाही दिली। मित्रांनो, लोकप्रतिनिधी असावा असाच लोकप्रतिनिधी कालांतराने लोकनेता होतो। त्यांनी हेही सांगितलं की राज ठाकरे हे स्वतः आयुक्तांशी बोलतील। हॅट्स ऑफ टू राज ठाकरे, हॅट्स ऑफ टू अविनाश जाधव। मित्रांनो, बिचारा एकताचा व्हिडिओ फक्त राज ठाकरे यांना का दिसला? अन्य पक्षाचे नेते समाज माध्यम वापरत नाही का? किंवा असे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाच नाही का? की मराठी माणसांवर अन्याय झाला की फक्त मनसेने धावून जायचं हा नियम आहे का? आणि असा असेल
तर मग निवडणूक आली की मतदारांना मनसेची आठवण का येत नाही? असो, पण राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्यामुळे त्या मुलीचे अश्रू तुर्तास थांबले आहेत आणि त्या कर्तबगार मुलीला नव ऊर्जा मिळालेली आहे. आता तिच्या पुढे नवीन अडचण आहे. ती नवा गाडा बनवायची. त्यासाठी तिला 50-60 हजार रुपये लागतील. तिने कर्ज काढून पुन्हा उभारी घेण्याचं ठरवलंय. नक्कीच त्या गाड्यावर तू दिमाखात उभी राहशील की तिथे 5 स्टार हॉटेल पण खुजं वाटेल. तुझी जिद्द आणि तुझी मेहनत याला दंडवत आहेच. पण आता रडायचं नाही, तर जे तुला नडतील त्यांना रडवायचं. बुद्धिबळाच्या खेळात अटॅक इज बेस्ट डिफेन्स समजला जातो. तुला तुझ्या विरोधकांवर आक्रमक धोरण स्वीकारावं लागेल. ज्यांनी नवरात्रीत तुझा गाडा बंद पाडला त्यांना महिषासूर मर्दिनीचं रूप दाखवावं लागेल. तू 80 रुपयाचा शोरमा 50 रुपयात विकते, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःचा ब्रँड बनव. उपनगरात असे 50 गाडे लाव. स्वतःची फ्रँचायझी निर्माण कर. तुझा व्यवसाय ग्लोबल होऊ दे. ही न्यूज 36 महाराष्ट्राकडून तुला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचं अभिनंदन. मित्रांनो, इथेच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.